फक्त 30 मिनिटामध्ये तुम्ही असे उपवासाचे पॉपकॉर्न बनवू शकता। एकदम इझी रेसिपी आहे, कुणीही बनवू शकतं। तर त्यासाठी मी पहिलं 1 वाटी साबुदाणा घेतला, तो स्वच्छ पाण्याने पहिलं वॉश करून घेतला। तर संपूर्ण त्यातलं स्टार्च काढून घ्यायचा। त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केलं आणि रात्रभर भिजवण्यासाठी ठेवला। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला छान भिजलेला आहे। तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतला आणि एक कच्चा बटाटा घेतला। तर उकडलेल्या बटाट्याचे पहिलं मी साल काढून घेतले आणि तो साईडला करून घेतला। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक कच्चा बटाटा। तर तुम्ही बघू शकता इथे मी कच्चा बटाटा थोडा मोठ्या साईजमध्ये ठेवलेला आहे आणि उकडलेला मीडियम साईजमध्ये घेतलेला आहे। त्यानंतर त्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि किसणीने तो किसून घ्यायचा। त्यानंतर 2-3 पाण्यामध्ये किस स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचं। त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मी उकडलेला बटाटा मॅश करून घेत आहे। तर तुम्ही मॅशरने किंवा हाताने पण करू शकता। तर यामध्ये आपण एक्स्ट्राचं काहीच ॲड करणार नाही आहे, फक्त चवीनुसार मीठ ॲड करणार आणि लाल तिखट ॲड करणार आहे। तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचंही वाटण ॲड करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर किस ॲड करायचा आणि किस ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं पॉपकॉर्नसाठी लागणारं मिश्रण रेडी झालेलं आहे। एकदम हलक्या हाताने हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण आता याचे वडे तयार करून घेऊ, म्हणजेच आपले पॉपकॉर्न इथे तयार करून घेऊ। तर इथे आपण लांबसर असा हातामध्ये गोळा तयार करून घेऊ आणि वडे आपण करतो त्या पद्धतीने हे पॉपकॉर्न टाकून घेऊ। तर बघा एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे उपवासाचे पॉपकॉर्न बनवलेले आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की पॉपकॉर्न तयार करा। एकदम युनिक रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळंही वाटतं। तर तुम्ही बघू शकता इथे मी पटपट माझे पॉपकॉर्न तयार करून घेतले। तर 3 ते 4 तास मी हे पॉपकॉर्न फॅनखालीच सुकवले। त्यानंतर मी हे उन्हामध्ये ठेवले। तर बघू शकता तुम्ही कलर हे किती सुंदर असा आलेला आहे। उन्हामध्ये मी हे पॉपकॉर्न 2 दिवसासाठी ठेवलेले होते। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पॉपकॉर्न इथे रेडी आहे। त्यानंतर मी गॅसवरती कढाई ठेवली, त्यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि हे पॉपकॉर्न आता मी तळून घेणार आहे। तर तेल इथे कडकडीत तापवून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुम्ही हे पॉपकॉर्न ॲड करायचे आहे। तर बघू शकता इथे मस्त आपले पॉपकॉर्न रेडी झालेले आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर बघा अतिशय कुरकुरीत असे हे पॉपकॉर्न रेडी झालेले आहे। व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।